तर ही दोन्ही दृश्य एकीकडे किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा मोठा उत्साह, तर दुसरीकडे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी राज्यपाल CP राधाकृष्णन हे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह उपस्थित आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा राज्यपाल CP राधाकृष्णन करतायत। तर एकीकडे शिवनेरी किल्ल्यावर पाळणा जोजवण्यात आला आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके देखील आता सादर केली जात आहेत। या चिमुकल्या मुली या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय कशा प्रकारे मर्दानी खेळ सादर करतात। भक्तांसाठी अतिशय जबाबदारीची देवालय आहे। मी आपल्याला जास्त काही बोलत नाही, फक्त बेबड समस्या मुद्दा घेतो आणि बाकी विषय संपवतो। बाकी मी आपल्या हातात निवेदन देऊन टाकतो। वेळ कमी आहे, साहेबांनी जी सूचना केली आहे तिन्ही मान्यवर इथं उपस्थित आहेत। चौथ्या आशिषचे शिलार साहेब या ठिकाणी आहेत। मी सांगतो की साहेब, बिबट सफारीला तुम्ही मंजुरी दिली आंबेगावांना आणि हा अतिशय पायलट प्रोजेक्ट आहे, तो मंजूर झाला 2022-23च्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही तो देवेंद्रजी तुम्ही मांडला अर्थसंकल्पामध्ये, तो मंजुरी आली तर 80 कोटी फंड देखील आला आणि CZA सेंट्रल झू ऑथॉरिटीने याची मान्यता सुद्धा दिली, पण सुप्रीम कोर्टामध्ये हे अडकलेलं आहे। सुप्रीम कोर्टाची एक शेवटची मान्यता साहेब द्या आणि ही जी कामं मी तुमच्या हातामध्ये देणार साहेब, जास्त नाही 13 काम आहेत। हा भीमाशंकर झाले एक रस्ता जवळून 13च्या 13 काम द्यायचा शब्द साहेब, याच्यामुळे तर माझा आवाज वाढतो ना महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांमुळे। शिंदे साहेब, हे तुम्ही जे सगळे बसले ते काय मान्यवर शिवरायांचे तीनही दृश्य आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरीवर या उत्सवाचं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठा उत्साह किल्ले शिवनेरीवर आपल्याला पाहायला मिळतोय। थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवरायांचा पाळणा जोजवण्यात आला, तर आता छोटेखानी सभा या ठिकाणी पार पडते आहे। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करतील, तर तिसरीकडे आपण पाहतोय की राज्यपाल CP राधाकृष्णन पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत आहेत। शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर आणि रयतेवर जीवापाड प्रेम केलं, जातीपातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला, त्यामुळेच त्यांना खऱ्या अर्थानं रयतेचा राजा, जाणता राजा म्हटलं जातं।